आईला सगळ्यांची मीटिंग चाललेली, मी बाहेरून येत होते. मी म्हणलं असं करा, प्रॉपर्टी सगळी माझ्या नावावर करून टाका आणि तुमचं काय जे पैसे तुम्हाला लागणार आहेत ना, 70 कोणी 10 लाख रुपये खर्च करणार नाही ना, करोडो रुपये जरी असले पदरात तरी तुम्ही एका दिवसात सगळे खर्च करणार, थोडे थोडे लागणार आहेत, मी थोडे थोडे कमवून तुम्हाला आणून देते. प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, माझा मुलगा आहे लहान, माझी एक छोटीशी मुलगी आहे, म्हणलं तिचा संसार थाटायचा आहे, त्यांचं आयुष्य पुन्हा अजून मोठं व्हायचं, माझ्यानंतर ती त्यांच्या नावी जाऊन विकायची काही गरज नाही म्हणलं. त्यांनी तिळतिळ पैसे जोडून उभं केलेलं आहे आणि आपण 2 दिवसात ते नाहीत म्हणून असं घेऊन टाकणं बरोबर नाही. ते झालं, इतका विरोध होता, म्हणले पोरगी वाया जाईल, पळून जाईल कोणाचा बी हात धरून, असे म्हणजे सगळे निगेटिव्हच होते. आणि असेच कार्यक्रम करत राहू, हा आशीर्वाद मुळात एक कमवलेली माणसं म्हणतो ना हेच देऊ शकतात, ना की रक्तातली कुठेतरी थोडीशी पाठीमाग असते, पण जी आपण माणसं कमवतो ना ती खरी संपत्ती, कारण अडी अडचणीला जी कमवलेली आहेत ना तीच उभी राहते. हा खूप मोठा अनुभव आणि खूप मोठा आयुष्यातला धडा मला भेटला.